आमचे मित्र आदरणीय सुधीरजी मोरे साहेब, मंचवर उपस्थित अर्जुन पाटील गाडे, श्रीराम पाटील महाजन, संदीप पाटील गिट्टे, विशाल पाटील, आदरणीय सतीशजी ताठे ज्यांनी कमी वेळामध्ये स्पर्धा घेतल्या, जी देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराजजी नाईक, उपसंचालक जगन्नाथजी लाकडे, संदीपजी बिडवे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र कुस्ती मेघराज कटके, अध्यक्ष पुणे कुस्ती संघ सुनीलजी चौधरी, शरदजी कचरे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व आमचे कुस्तीगीर आणि विशेषतः पंच महिलांचा ही सहभाग तितकाच आहे जितका पुरुषांचा आहे। आतापर्यंत आपल्या सिल्लोड वासियांनी फक्त मैदानी मातीवरची कुस्ती पाहिली, ही मॅट वरची कुस्ती मला असं वाटतं का पहिल्यांदा सर्व आमचे या ग्रामीण भागाचे मित्र पाहत असाल। यामध्ये आता 37 लाख रुपये असे वेगवेगळे पारितोषिक या ठिकाणी शासनाच्या वतीने दिले जाईल। महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय बनसोड साहेबांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सत्कार करायला पाहिजे। तर त्यांनी आपल्याला ही मॅचेस घेण्याची संधी दिली, कमी टाइम मिळाला तरीही आचारसंहिता पुढे आहे आणि आमची कुस्ती लागणार आहे। काही दिवस बाकी आहे आमच्या कुस्तीला, परंतु त्या कुस्तीच्या अगोदर काहीतरी दुसरीच कुस्ती खेळण्याची पाहण्याची आमच्या कुस्त्या वेगळ्या असतात। तुमच्या चतुराईने स्वतःच्या प्रॅक्टिसने मेहनतीने असतात। आम्हाला जी आमची कुस्ती असते ती लोकांच्या पोटात काय, होटात काय आणि बटन दाबणाऱ्या बोटात काय, ती कुस्ती अगदी वेगळी असते। मी या राज्यामध्ये अनेक वर्षापासून राजकारण करतोय, अनेक वर्षापासून अनेक पैलवान बघितले। ही कुस्ती ज्यावेळेस लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही जालन्याला त्यांना मी आणि कैलास गोरंटे यांनी बोलवलं होतं। आज माझ्या गावामध्ये आणि विशेषतः सिल्लोड मध्ये जी एक कुस्ती होऊ लागली, आज जे प्रेक्षक आहे, जी कुस्ती पाहणारे वेगवेगळ्या भागातून आलेले याचे मित्र परिवार आहे, यांना थोडा बसण्यासाठी पाहण्यासाठी अजून काही स्क्रीन लावता आली तर ते जरूर आपल्याला व्यवस्थापकच्या वतीने करावं लागेल। आजूबाजूला हजारोच्या संख्येने ज्या वेळेस कुस्ती पाहणारे आणि त्यांना ती कुस्ती आपण खुर्च्या लावल्या आणि खुर्च्यावर बसून वरचा पाहिला तर मला वाटतं त्या खुर्च्या सर्व साईडने लावल्या तर निश्चित येणाऱ्या वर्षी जे आपली कुस्ती होईल किंवा क्रीडा होईल त्या आपल्या सिल्लोडच्या स्टेडियम वर होईल। आपण सिल्लोड मध्ये जो स्टेडियम मंजूर केला ते तसाच स्टेडियम, ते सुंदर इंडोर गेम असतील, आउटडोर गेम असतील किंवा माती असतील, आपल्या नेटचे असतील, अनेक प्रकारच्या कुस्त्यापासून तर स्पोर्ट्स मध्ये वेगवेगळे खेळाडू आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेकांनी भाग घेतला। मी स्वर्गीय खाशाबा जाधव हा चषक सिल्लोडला घेतल्याबद्दल तुमचा आणि त्यांचा जास्त वेळ घेणार नाही। मलाही दुर्गा मातेच्या कार्यक्रमाला जायचं आहे, तिथेही 15-20 हजार महिला असतात आणि शेवटचे 3-4 दिवस एक सिनी स्टार, फिल्म स्टार तेही आलेले, तिथे गर्दी मानत नाही। इकडे थोडा अर्जंट ये कुस्ती नाही तर कुस्ती पाहण्यासाठी आमच्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाहणाऱ्या जे आमचे प्रेक्षक आहे, जे काही कुस्तीगिरी करण्यामध्ये माहेर आहे, तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आले, वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या कार्यकाळामध्ये ही जी मॅट वरची कुस्ती असेल किंवा कुस्त्या प्रत्येकाने गाजवलेल्या आहे, ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही आज सिल्लोड मध्ये होऊ लागली। सर्व आलेले पैलवान असतील, अंपायर असतील, पदाधिकारी असतील, या सर्वांना थोडीफार गैरसोय झाली त्याबद्दल मी या तालुक्याचा आमदार म्हणून सर्वांची माफी मागल। परंतु भविष्यामध्ये आपला तालुका, आपला जिल्हा, आपला मराठवाडा आणि महाराष्ट्र कुस्तीमध्ये कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो। स्वर्गीय
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 याचा उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि या कार्यक्रमामध्ये अनेक आमचे मित्र बाहेरून आलेले आहे। आज 7 तारीख आहे, मला वाटतं उद्या 9 तारखेला फायनल होईल। उद्या दिवसभर आपल्याकडे वेळ आहे। जे अंपायर निर्णय देतील तो निर्णय अंतिम समजला जाईल। माझी हात जोडून सर्व पैलवानांना विनंती राहील की शेवटी आपल्या राज्याची ही जी कुस्ती या ठिकाणी ठेवलेली आहे, या कुस्तीमध्ये सर्व ज्या पैलवानांनी भाग घेतला, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, कुस्ती संघाचे पदाधिकारी असतील, राज्यामधल्या विविध जिल्ह्यातून आलेले पैलवान असतील, यांचा या सिल्लोड नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतोय। आणि पुढची रूपरेषा आणि दिशा जे काही आमचे व्यवस्थापक आहेत त्यांनी ठरवावी ही त्यांना नम्र विनंती करतो। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आलेल्या पैलवानांचा सत्कार करणं ही आपली सिल्लोडची संस्कृती आहे। पण सिल्लोडचा ग्राउंड काही गरम होताना मला दिसत नाही। हे सर्व बसलेले मैंने उधार बेचा ऐसा नहीं होना, कुश्ती में ऐसा बैठना चाहिए कि खेलने वाले से ज्यादा देखने वाले को मजा आना चाहिए। लेकिन ये कोई सभा का प्रोग्राम रहता है तो हमारे पास बहुत तालियां बजाते हैं। यहाँ भी ताली बजेंगी, लेकिन 9 तारीख को बजेंगी जब फाइनल मैच होगा और लाखों की हजारों की तादाद में यहाँ लोग देखने के लिए आएंगे। मैं फिर से एक बार सभी कुश्ती के लिए जिन्होंने भाग लिया, अलग अलग 300 पहलवान आए हैं, उसके अंदर कुछ हमारी बहनें भी हैं, कुछ भाई हैं। ये दोनों का अच्छा प्रोग्राम, अच्छी कुश्ती आपको देखने को मिलेगी। मुझे लगता है कि आप उसको अच्छी दाद देंगे। अच्छी तरीके से हमारे आने वाले पहलवानों का जो भी कुछ उनकी कुशलता, कौशल्यता और उनके अंदर भरी हुई ऊर्जा वो हमारे इस शहर में, सिल्लोड शहर में सबको देखने को मिलेंगी। यही आपसे उम्मीद रखता हूँ। मी परत एकदा या महाराष्ट्राचे राज्याचे जे क्रीडा मंत्री आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देईल की त्यांनी इतका मोठा कार्यक्रम आमच्या सिल्लोडला ठेवला, सिल्लोडला स्टेडियम मंजूर करून दिला आणि पुढच्या भविष्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये आताच आपल्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलं की संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद असेल किंवा या सिल्लोड सोयगाव तालुक्या मतदारसंघामधले खेळाडू असतील, त्यांना चालना देण्यासाठी जे काही आमचा खालीचा वाटा